हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्पॉट राऊंडचे अपडेट काय आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. यानंतर सर्व प्रकारची काउन्सिलिंग 2025ची कधी संपणार आहे हे देखील मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, आता 24 तारीख देखील होऊन गेलेली आहे, तर स्पॉट राऊंडबद्दल कुठलीही नोटीस आली नाही. तर आता या सिच्युएशनला BMS किंवा MBBSचे ॲडमिशन पॉसिबल आहेत का हे देखील मी तुम्हाला ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत की काउन्सिलिंगची PDF कधीपर्यंत येणार 2025ची, ज्याच्यावरून आपल्याला समजेल की 2025ची काउन्सिलिंग ही पूर्णपणे संपलेली आहे. कारण की आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आहे, म्हणजेच काउन्सिलिंग संपलेली देखील नोटीस आलेली नाही आहे आणि स्पॉट राऊंडची देखील नोटीस ही आलेली नाही आहे. लक्षात समजलं. यानंतर काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेल. आणि जर विद्यार्थी ॲडमिशन करत असेल आत्ता, तर तो स्वतःच्या रिस्कवरती करत असेल आणि ते कसं करेल हे देखील मी तुम्हाला सांगेल. कोड थ्रो कसं करायचं आहे. ओके, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट 50,000 आपले कधी येतील हे देखील मी तुम्हाला शेवटी थोडक्यात सांगणार आहे. ओके, आता सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. ओके, सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्पॉट राऊंडचे अपडेट काय आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. यानंतर सर्व प्रकारची काउन्सिलिंग कधी संपणार आहे, ती PDF कधी भेटेल हे देखील सांगणार आहे. आणि या सिच्युएशनला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात का, पॉसिबल आहे का, हे आपण ओव्हरऑल 3 टॉपिक पाहणार आहोत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाइस, BMS BHMS स्पॉट राऊंडचे अपडेट पहा. 25 फेब्रुवारी 2026चे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. ओके, सो गाइस, पहिल्यांदा पहा. सो गाइस, 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत BMS BHMS स्पॉट राऊंड साठी नोटीस ही आलीच नाही 24 तारखेपर्यंत. ओके, यानंतर सो क्लिअरली आता क्लिअर झालेच आहे की स्पॉट राऊंड हा होणारच नाहीये. ओके, जरी सीट शिल्लक राहिल्या असतील तरी हा स्पॉट राऊंड होणार नाहीये. ओके, यानंतर पुढचं भागायचं. कर्नाटका, MP, महाराष्ट्र स्टेट मध्ये कोड थ्रो ॲडमिशन करून देणार होते काही कॉलेजेस. ओके, पण कॉलेजेस आता काय बोलत आहेत, नोटीस शिवाय आम्ही काही करू शकत नाहीये, असे काही कॉलेजेस बोलत आहेत. ओके, सो गाइस, यानंतर पुढचं पहा. BMS ॲडमिशन साठी काही कॉलेजेस कोड थ्रो ॲडमिशन करून देत आहेत बरं का आत्ता देखील. पण ते कसं देत आहेत? इनलिगली ॲडमिशन देत असतील. जर इनलिगल ॲडमिशन देत असतील तर तुम्हाला घ्यायचं असेल न घ्यायचं असेल तुमची रिस्क राहणार. ओके, इनलिगल ॲडमिशन काही प्रॉब्लेम येत नसतो. जर तुम्हाला सिलेक्शन लेटर भेटत असेल तर बिंदास करू शकता ॲडमिशन, पण सिलेक्शन लेटर भेटत नसेल तर तुमचं ॲडमिशन करून काहीच फायदा नाही होणार. ओके, यानंतर पुढचं भाग आहे. महाराष्ट्रामध्ये 100% स्पॉट राऊंड हा नाही होणार. आता सगळ्यात शेवटचं आलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड हा होणारच नाहीये. ओके, यानंतर पुढचं पहा. पण या ठिकाणी काय आहे, कर्नाटका MP मध्ये स्पॉट राऊंड होऊ शकतो, त्याचे चान्सेस आहेत. जरी नीट 2026चे रजिस्ट्रेशन सुरू झाले असतील तरीही कर्नाटका MP मध्ये BMS प्रायव्हेटसाठी ॲडमिशन होऊ शकतात कोड थ्रो. लक्षात समजलं, स्पॉट राऊंडसाठी. ओके, यानंतर पुढचं भाग आहे. पुढचा टॉपिक आहे ऑल काउन्सिलिंग अँड PDF. आता MBBS BDS BMS BHMS BPTS सर्व प्रकारच्या काउन्सिलिंगची PDF कधीपर्यंत येईल आपण हे पाहणार आहोत. ओके, सो गाइस, यामध्ये पहा. ऑल काउन्सिलिंगची PDF येईपर्यंत तुम्ही ॲडमिशन लिगली करू शकतात. बरं का, जोपर्यंत MBBS BDS BMS BHMS ची क्लिअरली नोटीस येत नाही, म्हणजेच स्टार्टिंग रँक आणि क्लोजिंग रँक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली काउन्सिलिंग ही सुरूच आहे. ओके, एनी स्टेट, कोणत्याही स्टेटमध्ये तुम्ही ॲडमिशन करू शकतात लिगली, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, यानंतर पुढचं बघायचं. काउन्सिलिंग अँड PDF ही 28 फेब्रुवारी नाहीतर 5 मार्च पर्यंत येऊ शकते. 28 फेब्रुवारी नाहीतर 5 मार्च नाहीतर 15 मार्च पर्यंत पण येऊ शकते. कधीही, उद्या येऊ शकते, कधीही येऊ शकते. एक्सपेक्टेड सांगत आहे तुम्हाला मी, बरं का. पुढचं बघायचं. जोपर्यंत काउन्सिलिंग एंड कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत काउन्सिलिंग ही सुरूच राहणार. जोपर्यंत काउन्सिलिंगचं कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन येणार नाही तोपर्यंत काउन्सिलिंग ही सुरूच राहणार आहे. ओके, यानंतर पुढचं बघायचं. 15% ऑल इंडिया कोट्याचे 50,000 जे आहेत ना, ते रिफंड कधी भेटतील तुम्हाला? मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कधीही भेटून जातील. कधीही. काय वेळेस PDF मध्ये नाव येतं विद्यार्थ्यांचं, पण पेमेंट ही पडत नसते. आता सांगतो बरं का,
तर या 3 महिन्यामध्ये तुम्हाला पैसे तुमचे भेटून जातील, काय प्रॉब्लेम नाहीये. काही जणांचे पुढच्या महिन्यात येतील, काही जणांचे पुढच्या महिन्यात येतील, काही जणांचे पुढच्या महिन्यात येतील. ओके, आलं लक्षात. यानंतर पुढचा 5 शेवटचा टॉपिक आहे, नाव MBBS BMS ऍडमिशन पॉसिबल. आता या सिच्युएशनला MBBS BDSचं ऍडमिशन पॉसिबल आहे का MBBS आणि BMS साठी. ओके, सो गाईज काउन्सिलिंग एंड PDF येईपर्यंत ऍडमिशन भेटत असेल तर करून टाका, लिगली भेटत असेल तर करून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. सिलेक्शन लेटरवरती तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. ओके, यानंतर पुढचं पहा, MBBS पण काही ठिकाणी सीट्स आहेत MBBS साठी पण आणि BMS साठी तर आहेतच. ओके, आलं लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, महाराष्ट्रासाठी BMS BHMS चा स्पॉट राऊंड हा नाही होणार, तर महाराष्ट्रासाठी बिलकुल होप्स ठेवू नका, स्किप करून टाका. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नसेल तर MP नाही तर कर्नाटका मस्ट ट्राय करा. ओके, काउन्सिलिंग संपेपर्यंत. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, अदर स्टेटमध्ये स्पॉट राऊंड होऊ शकतो, सो कर्नाटक आणि MP ची थोडीशी साईट चेक करत राहा. ओके, आलं लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, नोट नीट 2026 चे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत. तर मी काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत, तर काही आता स्पॉट राऊंडचे चान्सेस नाही आहेत. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर आता भरा, आणि भरला असेल तर चांगलंच आहे. आलं लक्षात. समोर तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल, समजा कर्नाटकामध्ये किंवा MP मध्ये कोर्ट थ्रू ऍडमिशन कसं करायचं, तर हे तुम्हाला कॉलेज थ्रू करायचं आहे. आणि कोणत्या कॉलेजला भेटू शकतं हे मी तुम्हाला सांगू शकेल, कोणत्या कॉलेजला भेटू शकतं हे तुम्हाला मी सांगू शकतो, पण मी करून देऊ शकत नाही बरं का. आत्ता सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला स्वतः करावं लागेल, नाही तर तुमच्या काउन्सिलरला बोलून करावं लागेल. आणि पैसे कुणीही आता द्यायचे नाहीये जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाहीये. ओके, या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समजत नसेल, काय अडचण वगैरे असेल, मला कॉल करा. बाय गाईज.